चंद्र येथे बिदरीचे चेअरमन के.पी. पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना निलंबनावरून चाललेला वाद आता ऐन पावसाळ्यात चांगलाच पेटलाय. के.पी. पाटील समर्थकांनी राधानगरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देत आमदार प्रकाश आबिटकर आणि चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला होता. या घटनेनंतर राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील संतप्त ग्रामस्थांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बिदरीचे चेअरमन के.पी. पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध फेरी काढत पुतळ्याचं दहन केलंय. यावेळी बॉम्ब मारून के.पींच्या निषेधार्थ घोषणा दिल्यात. चंद्रे येथील लोकनियुक्त सरपंच प्रभाकर पाटील यांनी के.पी. पाटील यांच्यावर चंद्रे येथील पत्रकार परिषदेत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या त्रुटींच्या आधारे 65,000 शेतकऱ्यांना फसवल्या यासह अन्य आरोप केले होते. केलेल्या आरोपांची उत्तरं न देता राधानगरी येथील मोर्चा सरपंच प्रभाकर पाटील यांचा केलेला निषेध चुकीचा असल्याचं सांगत संतप्त झालेल्या चंद्रे ग्रामस्थांनी आज चेअरमन के.पी. पाटील यांच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा मांडला आणि ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. लोकनियुक्त सरपंच प्रभाकर पाटील यांचा निषेध करण्यापेक्षा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं होतं. मात्र लबाड के.पी. पाटलांनी आपल्या चुका दडवण्यासाठी त्यांचा निषेध करून चंद्रे ग्रामस्थांचं मन दुखावलं आहे. इथून पुढे त्यांना चंद्रेकर मतदानातून त्यांचं उत्तर देतील असं मत माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांनी व्यक्त केलंय. तर बिदरीच्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या बाबतीत केलेल्या चुकीवर दुरुस्ती करून परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करणं सोडून के.पी. पाटील विधानसभेची तयारी सुरू करून सभासदांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि टायगर अभी जिंदा है असल्याचे डायलॉग मारत 10 वर्षांपूर्वीच टायगर संपलेला आहे, पुन्हा आमदारकीची स्वप्ने पाहू नका असं जयवंत पाटील म्हणाले. तुम्ही आमच्या गावाच्या क्रियाशील सरपंच यांच्याबद्दल निषेध करता. पुढील काळात चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केल्यास तुमची सर्व कृत्य बाहेर काढली जातील. कारखान्यावरील कर्जाच्या डोंगराचा सुद्धा भांडाफोड केला जाईल असं ग्रामस्थांनी सांगितलंय. तर 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल तर मला फाशी द्या असं म्हणता. मग थोडे दिवस थांबा, तुमचा सर्व काळा काळपा जनतेसमोर येईल, त्यावेळी फाशी घेणार का असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. यावेळी सदाशिव पाटील, शिवाजी पाटील, भिकाजी हळदकर, दिलीप पाटील, तानाजी पाटील, अप्पासाहेब पाटील, पांडुरंग पाटील, उदय पाटील, सचिन पाटील, माणिक पाटील, विश्वनाथ कांबळे, शिवाजी भोरे, अर्जुन पाटील, दिलीप गोंगाने, नागेश देसाई, रघुनाथ पाटील, सोनबा पाटील, शहाजी मोरे, किरण खदरे, सौरभ खाडे, स्वप्नील पाटील, नंदू सुतार, शहाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेअरमन के.पी. पाटील यांचा निषेध करण्यासाठी चंद्रेकर समस्त चंद्रेकर म्हणून या ठिकाणी आपण जमा झालेलो आहोत. तर गेली 10 वर्षे के.पी. पाटलांनी चेअरमन म्हणून काम करताना या 65,000 सभासदांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम केलेलं आहे. अत्यंत भ्रष्ट पद्धतीनं कारभार करून त्यांनी हा बिदरी कारखाना लुटायचं काम केलेलं आहे. तसंच त्यांच्या ऊस तोडणीच्या नियोजनात कुठलाही म्हणजे चांगल्या पद्धतीचा कुठलाही गोष्ट नाही आहे. बऱ्याच ह्या भागातील शेतकऱ्यांनी कपलेश्वर असेल, तुरुंबे असेल, निगवे, चंद्रे ह्या भागातील शेतकऱ्यांनी आपला ऊस पेटवूनच बिदरीला घालवायची वेळ के.पी. पाटलांनी आणलेली आहे. तर त्यांनी बाहेरचा ऊस आणून इथल्या ऊस उत्पादक सभासदांचा अपमान केलेला आहे. तसंच परवा आमच्या चंद्रेगावच्या सरपंचांनी कोजनमध्ये जो किंवा डिस्टिलरीमध्ये त्यांनी जो हे केलेला आहे त्या बाबतीत जी पत्रकार परिषद घेतली होती त्याचा निषेध म्हणून त्यांनी काल राधानगरीत मोर्चे काढून सगळ्या सोयऱ्यांना घेऊन मोर्चा काढला. त्या मोर्चात आमच्या प्रभाकर पाटील लोकनियुक्त सरपंचांचा जो निषेध केला, त्यांचा निषेध करण्यापेक्षा त्यांनी जे मुद्दे मांडलेले होते त्या मुद्द्यांचं त्यांनी उत्तर द्यावं हे अपेक्षित असताना उत्तर द्यायचं बाजूला राहिलं, बुट्टीवर शेण खाल्लेलं बाजूलाच, आणि ते निषेध करायला आणि पुढं म्हणजे चोर ते चोर आणि वर शिरजोर अशी त्यांची जी अवस्था आहे. यासाठी या के.पी. पाटलांचा आज आम्ही समस्त चंद्रेकर म्हणून या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहोत आणि त्यांचा पुतळा दहन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे. आणि पुन्हा आता आम्ही चंद्रेकर म्हणून के.पी. पाटलांना सांगतो की पुन्हा त्यांनी या चंद्र्यात आता येऊनच दाखवावं आणि त्यांनी मतं घेऊनच दाखवावी. एवढं मी या विषय ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द बोलतो. लोकनियुक्त सरपंच श्री प्रभाकर गणपती पाटील यांनी स्वतःच्या कष्टावर जे नेतृत्व उभा केलेलं आहे त्या नेतृत्वाचा आणि ह्या गावचा किंवा ह्या पंचक्रोशीचा फार मोठा अपमान केलेला आहे की ज्यांनी स्वतः कबाड कष्टातून किंवा स्वतः कष्ट उपसून नेतृत्व उभा केलं
त्या नेतृत्वाचा फार मोठा अपमान आहे. हा अपमान केवळ चंद्रेचा नसून ह्या तमाम तालुक्याचा किंवा 65,000 सभासदांचा हा फार मोठा अपमान आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रभाकर पाटील यांनी 2-3 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन को जनरेशन, त्याच्यानंतर इथेनॉल असेल, डिस्टिलरी असेल, ऊस उत्पादनाचे प्रश्न असतील, त्याच्यावर पत्रकार परिषदेतून आवाज उठवला होता. पण ही बाब राहिली वेगळीच. पण के.पी. पाटलांनी काय केलं की प्रभाकर पाटलांचा कुठे संप हरताळ मोर्चे याच्याद्वारे पुतळा दहन करून समस्त गावकऱ्यांचा अपमान केलेला आहे. तर मूळ गोष्ट काय की स्पिरिट चोरी, त्याच्यानंतर एक्साईज हा शासन स्तरावल्या बाबी होता आणि ह्या शासन स्तरावल्या बाबीला उत्तर हे शासन स्तरावर देणं गरजेचं होतं. पण त्या एका कार्यकर्त्याचा किंवा एका नेत्याचा अपमान करून त्यांनी समस्त जनतेचा अपमान केलेला आहे. तर मी के.पी. पाटलांना सांगू इच्छितो की त्यांनी काय केलं जातं आता की टायगर जिंदा आहे. टायगर जिंदा नाही, आता टायगर हा 10 वर्षापूर्वीच मेलेला आहे. तर तिने आता संप हरताळ मोर्चे, पुतळे दहन किंवा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचा बळी देऊन असलं काय प्रकार बंद करावे. त्याने हा उपद्व्याप सगळा बंद करून त्यांनी काय करावं की ज्या प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं द्यावी आणि असले अपप्रचार करून किंवा काहीतरी करून काय फुटलं त्यांचं जे काय इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा आहेत त्या कदापि ही जनता पूर्ण करू देणार नाही. एवढे बोलून माझे मी 2 शब्द सांगतो. जय जय. संद्रेहून दूध साखर न्यूजसाठी मुख्य संपादक महेश पाटील आणि कार्यकारी संपादक अविनाश तराळसर.